पुण्यामध्ये सुद्धा ही पूर्ण युट्यूब ची टेलिकास्ट चालू आहे मित्रांनो. जाऊया मैदानाकडे. पहिला चेंडू, पहिली डोस, पहिली मात्रा, पहिला रती, पहिला खुराक तयार. स्टार्टिंग इन लाईन एक मोठं नाव टेनिस विश्वामध्ये निर्माण केलं. त्याचं नाव आहे संकेत. बस नामी काफी. Y+1 1+1 संकेत बस नामी काफी आहे. एक मोठं नाव आहे. पुन्हा एकदा संकेतसाठी मतीन सज्ज झालाय. पुन्हा एकदा वाय जिंदगी मोके कम धोके ज्यादा देते गुरु. हो काय शॉट अटेम्प्ट केला बघा. डबल शॉट परंतु 4 धाब्यासाठी. कोई भी लक्ष्य इंसान से बड़ा नहीं होता, हरा वही जो लढा नाही. नक्कीच तुम्हाला लढावं लागेल. रडायचं नाही, लढायचंय. पुन्हा एकदा संकेतसाठी परमेश्वर असा डायरेक्टर आहे जो कठीण रोल बेस्ट ऍक्टरला देतो. तो बेस्ट ऍक्टर आहे संकेत चोगले. पुन्हा एकदा चॉप केलाय. डिक्लेरेशन झोन मध्ये जातोय. एक धावेसाठी धावसंघ झाले. 8 धावा. कई जीत बाकी है, कई हार बाकी है. अभी तो जिंदगी का सार बाकी है. ये तो केवल पन्ना था, अभी तो पूरी किताब बाकी है गुरु. पूरी किताब बाकी है. चॉप केलाय. खाली फिल्डिंगला राहायचं आहे. धावसंघ जाइले 9 धावा. न कद बड़ा होता है न पद बड़ा होता है. मुश्किल में जो खड़ा होता है वो सबसे बड़ा होता है गुरु. धावसंघ जाइले 9 धावा फलकावर लगावले गेले आहेत. हो हवेमध्ये चेंडू आहे. आदनान काय घडलंय, काय बिघडलंय. आदनानला मात्र डाय मारायची होती. एक विकेट महत्वाचा होता. संकेत नावाचं वादळ मैदानामध्ये विराजमान झालं असतं. परंतु संकेतला नक्कीच आज मात्र संकेतचा दिवस आहे. कारण पहिला सुद्धा चेंडू आपण पाहिला. डबल बॅट लागून 14 त्याच्या बॅट मधून पाहिला. आता मात्र हवेमध्ये चेंडू होता. हो चॉप केलाय. काय चॉप केलाय. तोफिक बाळाबाईला मात्र सलामी दिली. धावसंघ झाले 13 धावा फलकावर लगावल्या गेलेत. हो आता मात्र डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. 1 ओव्हरच्या समाप्त धावसंघ झाले 14 धावा. 14 धावा फलकावर लगावले गेले आहेत. झूठ बिकता है, सच बिकता है, बिकती है पूरी कहानी. तीनों लोगों में फैला है पानी, फिर भी बॉटल में बिकता है पानी. बॉटल में बिकता है पानी. फास्ट खोपटकर परिवार गो फास्ट नाव. दीपक भाई कहते चलो. दीपक सुद्धा आलेले मॅच बघण्यासाठी. लवकर ग्रुप 4 असले त्याचा प्रेम. खाने में ना हो नमक और क्रिकेट में ना हो दीपक चमक तो कुछ काम का नहीं. पुन्हा एकदा आदनाने टाकला चेंडू. बॅक वर टाकला.
स्विंग पाहिली, अकोटप्प्याचा बॉल होता, दिशा देण्याचा प्रयत्न निखिल, मॅन फॉर पास पंढरी, गरजेबाबाचा गरजणारा सितारा, पुण्याला टाळा चेंडू, आता माझा चॉप केलाय, राहिलच्या मस्तकावर दस्तक देऊन चेंडू मध्ये जातोय 4 धावेसाठी। मार्केट में सभी फल मिलते लेकिन सब्र का फल नहीं मिलता दीपक, सब्र का फल मीठा होता है। हो एज घेतली होती, सगळं झाले 19 धावा। जैन खोपटकर यांच्याकडून 300 रुपयाचा कॅश आलेला आहे। जैन खोपटकर यांच्याकडून लवकर स्पोर्ट क्लब जो यजमान संघ आहे त्यांच्यासाठी 300 रुपयाचा कॅश आहे। दाखवा चेंडू चांगला पंच केलाय। प्रतिनिधीला विनंती करतोय की आहेत मिथून आणि लक्ष मात्र भरपूर मेहनत घेतोय। कोणती टुर्नामेंट असू दे मिथून तिथे असतोच। धावसंख्या झाले 20 धावा। पुन्हा एकदा अदनान टू निखिल सफल झालाय। आता मात्र परतावं लागेल आग टू द पॅव्हिलियन। क्रिकेटचा खेळ हा रेकॉर्ड बनवण्यासाठी नाही तर रेकॉर्ड तोडण्यासाठी असतो। बघूया कोणता खेळाडू रेकॉर्ड तोडतो। धावसंख्या झाले 20 धावा फलकावर लगावल्या गेले आहेत। आज वाडा पण आपलाच आणि राडा पण आपलाच। बघूया राडा कोणता संघ करतोय। शेवटचा चेंडू आहे, फास्ट खेळायचा सामना। आता आलेला राजा गरजाबादचा राजा, वाजवायचा आहे बाजा, पेंड बाजा। पुन्हा एकदा अदनान टू राजा असा रंगणार सामना। आता मात्र वाईट चेंडू, वाट बघून झालेली, आता वाट लावायची वेळ आलेली राजा, आता वाट लावायची आहे। हो आता मात्र गोल्डन नगचा शिकार, हो युटी आउट। हा फलंदाज 1.5 दिवसाचा गणपती नको, आनंद चतुर्दशी विसर्जन नको, गौरी विसर्जन थांबला पाहिजे। आल्या परतला, ह्याला म्हणतात झोमॅटा झोंबाट। 100 रुपयाची बिर्याणी, 25 फलंदाज बॅक टू द पवेलियन। दोन ओव्हरच्या समाप्त धावसंख्या झाले 21 धावा। आम्हाला गुणलेखक सकाळपासून लाभलेले आहेत अलंकार खोपटकर। तो येईल की नाही काल पण शंका होती, परंतु तो आला लवकरच्या प्रेमासाठी। बघा मित्रांनो, लवकरच्या प्रेमापोटी तो आलेला आहे आणि आल्यास गुणलेखकाची भूमिका त्यांनी बजावलेली आहे। गुणलेखक म्हणजे कॉमेंट्रीचा पार्टीचा कणा। राहील तो संकेत, आनंद कालेकाचा फेवरेट प्लेयर संकेत। आता झालेली ती एप्रिल मध्ये फायनल संघ ठरलेला होता आनंद कालेकाचा संघ। घड्याळाच्या काठावर चालणार आपली मुंबई आणि मुंबईचा शान आपलं स्थानिक क्रिकेट, मग टेनिस क्रिकेट असू दे किंवा अंडर आर्म क्रिकेट असू दे, सर्वांना आनंद देणारा खेळ। आणि आता मात्र आमच्या कोकणामध्ये खेळ सुरू झालेला आहे। ओहो पहिला चेंडू, पंचाने व्हाईट चेंडू घोषित केलेला आहे। हो चांगला चॉप रनची संधी आहे, भूषण द्वारकुलकर नॉन स्ट्राईकला। पुन्हा एकदा राहील सज्ज झालाय आणि उत्तमर कडून सुद्धा मुलं आनंद घेताना क्रिकेटचा आनंद घेत आहेत। त्यांना मात्र बोकड्याचा आनंद घेता आला नाही, परंतु क्रिकेटचा मात्र आनंद घेत आहेत, बरोबर ना। उत्तमरचे खेळाडू बघा मित्रांनो, खेळायला ते जात नाही परंतु क्रिकेटवर असं त्यांचं प्रेम दिसून येतं। आणि फलंदाज मात्र बाद झालेला आहे, जग्गू असेल नक्कीच आमचे जे खेळाडू आहेत उत्तममध्ये ते सुद्धा आनंद घेत आहेत। आणि त्यांच्यासाठी मी एक माझी गोष्ट सादर करतोय, म्हणजे प्रियकर जगू, प्रियकर आणि प्रियसीचं म्हणणं चालू असते। प्रियकर म्हणतो कळत नाही मला तुझ्या घरातल्याने आपल्या लग्नाला एवढ्या लवकर होकार कसं का दिलं। प्रियसी म्हणते मला घरातल्याने विचारलं पोरग काय करतय, मी म्हटलं पोटात लाता मारतय।
धाव संख्या झाले 23 धावा. 23 धावा फलकावर लगावले गेलेले आहेत. आता आलेला आहे पांडुरंग, एक मोठं नाव बिबट्या, गरजाबाचा शेर खान मैदानामध्ये विराजमान. डरखारी फोडली तर सगळे गायब. हो चॉप केला जुनं ते सोनं. पांडुरंग काय चेंडू मारला बघा पाडू नये तेवढंच पॉवर आहे त्याच्याकडे. हा बाउन्सर आहे गरजेबाबाचा बाउन्सर. फिट बॉस अंबुजा सिमेंट से बना हुआ है. पांडुरंग हो आता मात्र सुर चेंडू, परंतु डिक्लेरेशन झोनमध्ये जातोय पाळीच्या स्वरूपामध्ये. धावसंख्या झाले 28. जग्गू आता आंब्याचा सीझन संपलेला आहे. जयदास आता खंब्याचा सीझन सुरू झाला खंब्याचा. धावसंख्या झाले 28 धावा. 28 धावा फलकावर लगावले गेलेत. चप्पल झाला डान्स पे ग्राउंड, परंतु आता मात्र फलंदाज बाद होताना रियान 11 आणि साई प्रतीक्षा महाड. फरान स्पोर्ट सुद्धा आलेला आहे. नंतर होणार फरान फोर्स स्पोर्ट किंवा नाकवा 11. संघ इकडे तिकडे ऍडजस्ट केले जातील मित्रांनो, कारण का 2 टुर्नामेंट गावामध्ये चालू आहेत. इकडे तिकडे संघ ऍडजस्ट केले जातील. धावसंख्या झाले 32 धावा बनवायचे आहेत. 33 टू विन. 33 धावा बनवायचे. 32 धावा झाले. आनंद कालेकर यांना विनंती करतो मुख्य व्यासपीठ यायचं. आनंद कालेकर, सोमनाथ कुलाबकर आणि मुख्य व्यासपीठ यायचं आहे. आनंद कालेकरला एसी मध्ये राहायची सवय आहे. ही नॅचरल एसी आहे, नॅचरल एसी. कारण का आनंद कालेकरची सुरुवात मित्रांनो अशी झालेली आहे, खडखर सुरुवात त्याची झालेली आहे, परंतु भरपूर त्यांनी मेहनत घेतलेली आहे. खाजनापासून ते सेक्युरिटी गार्ड पर्यंतचा प्रवास राहिलेला आहे. 2-2, 3-3 वेळा तो मेहनत करत असायचा. नंतर सेक्युरिटी गार्डचं काम केलं, नंतर डान्स केलं, नंतर तिथे करत करत शिक्षण त्यांनी पूर्ण केलं. शिक्षण पूर्ण करत करत आता आक्सा एंटरप्राइजेस त्यांची कंपनी ओपन केली. आता आक्सा मरीन स्पोर्ट ओपन केलेलं आहे. काय काय ओपन केलं ते माहिती नाही, परंतु मेहनत मात्र भरपूर घेतोय. असा दिलदार व्यक्ती महत्वाचा आनंद कालेकर याचा इथे आगमन झालेलं आहे. आणि मुलांवर मात्र त्यांचं भरपूर प्रेम आहे. यज्ञेश्वरला माहितीच असेल. सनाउल आणि मतीन दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानामध्ये. धावसंख्या बनवायची आहे 33 धावा. अटीतटीचा सामना आहे. दीपक कैतेचलो फुडारी आणि डॉक्टरचं संभाषण चालू असते. फुडारी म्हणतो अलंकार मला माझ्या तब्येतीचा रिपोर्ट मला समजेल अशा भाषेमध्ये सांगा. डॉक्टर हुशार असतो. डॉक्टर सांगतो तुमच्या तब्येतीनुसार दीपक तुमच्या तब्येतीनुसार तुमचा रक्तदाब घोटाळ्यासारखा वाढत आहे. फुसफुसे खोटी आश्वासने देत आहेत. उजवीकडील किडनीने पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आतड्यामध्ये रास्ता रोको आंदोलन सुरू आहे. या सर्वांचा दाब तुमच्या पक्षश्रेष्ठीवर पडलेला आहे. त्यामुळे ते आपले बरखास्त करण्याची तयारीत आहेत. पहिला चेंडू काय घडलंय. पहिला चेंडू 4 धावेसाठी स्ट्रायकिंग एंडलाय सन्ना. पहिला चेंडू 4 धावेसाठी. आणि अलंकार कैतेचलो महाराजांनी एवढे किल्ले बांधले, एकावरही आपलं नाव कोरलं नाही, परंतु आताचे मंत्री संडासावर सुद्धा आपलं नाव कोरतात. बरोबर ना अभि. हे क्रिकेट आहे. पहिला चेंडू 4 धावेसाठी. संकेत स्ट्रायकिंग इनलाय सनाउल्ला टाकला चेंडू उपण्याचा चॉप. काय घडतंय. रनआउटची संधी आहे. फिल्डिंग मात्र करावी लागेल.
काय करताय काय बिघडतंय ब्रेटलीने मात्र चांगला चेंडू गॅदर केलाय. धावसंघ झाले 4 धावा फलकावर लगावले गेलेले आहेत. आणि यज्ञाने काय फिल्डिंग केली आहे. जबरदस्त फिल्डिंग यज्ञाच्या माध्यमातून पाहायला भेटली. धावसंघ झाले 4 धावा. 4 फेब्रुवारी 1670. कोण विसरेल कोंढाणा किल्ला जो सिंहगड या नावाने प्रसिद्ध आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरे पदवी दिली होती. ती तारीख होती 4 फेब्रुवारी 1670. सणाऊला बाद झालेलाय. धावसंघ स्थितावलेली आहे. धावसंघ झालेले 4 धावा. 4 तारीख श्रेयस अय्यर वन डे क्रिकेट मध्ये लागोपाठ 4 मॅचेस मध्ये 4 अर्धशतक श्रेयस अय्यरच्या नावावरती आहेत. कारण धावसंघ झाले 4 धावा. आता आलेला राहील संकेतने मात्र चांगलं कमबॅक केलेलं आहे. पहिला चेंडू चौवा गेल्यानंतर 3 चेंडू डॉट आणि नंतर 1 विकेट. चांगली बॅटिंग बॉलिंग म्हणावी लागेल संकेतची. आखो टप्प्याचा बॉल लक्षाला मात्र सलामी. धावसंघ झालेले आहे 5 धावा फलकावर लगावले गेलेले आहेत. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 5 धावा. 4-2 कमबॅक. What a comeback! Nice comeback. I got it later yesterday. I read your matter later. Time is money. Fast सामना खेळवायचा आहे. एकमक उपमारच्या समाप्तीनंतर धापमाव सपमंग झालेली आहे. चापमार पप्पंग आपमाता कापमाय कप मारतायत. कारण का दोपमन सपमंग सापमंगले हापमायत. जपमायान असेल तर एक मग सापमाईटला घरचे गपमरचे बापमा सपमंग आत्मा असेल सापमंगले सपमंग तुम्हाला पापमाला भेट मारणार आहेत. मॅन फॉर पास पंढरी गरजेचा बॉलर राईट आर्म राऊंड विकेट स्ट्रायकिंग पाहतोय. मतीन चॉप केला चेंडू चॉप केला पांडुरंगने जबरदस्त फिल्डिंग जोरात आल्या बाजूला. धावसंघ झालेली आहे 6 धावा फलकावर लागली. मोठी तारीख आहे मित्रांनो. महाराष्ट्रासाठी 6 जून 1674 शिवरायांचा राज्याभिषेक. कारण का धावसंघ झाले 6. तसेच टेस्ट क्रिकेट मध्ये रिकी पॉन्टिंग आणि सचिन तेंडुलकर 6 वेळा द्विशतक साजरं केलेलं आहे. कारण का धावसंघ झालेले 6 धावा फलकावर लगावले गेले आहेत. पुन्हा एकदा सज्ज झालाय राहिल. न राहुल याने विचारलं नाव होतं राहिल. पुन्हा एकदा भूषण डोरकुलकर. सामना थोडा फास्ट खेळवायचा आहे. हो काय कुठली चेंडू पंचाने आता मात्र वाईट चेंडू घोषित केला. धावसंघ झालेले 7 धावा. जर्सी क्रमांक 7 MS धोनी साहेबांची मला आठवण झाली. कारण त्यांचा जन्म सुद्धा 7 तारखेला झाला होता आणि त्यांचा जर्सी क्रमांक सुद्धा 7 आहे. आणि इंडियाचा पहिला किपर त्यांनी शतक सुद्धा साजरं केलं होतं. धावसंघ झाले आता मात्र 4 धावेसाठी धावसंघ झाले 12 धावा फलकावर लगावले गेलेले आहेत. कोण विसरेल मयंक अग्रवाल टेस्ट क्रिकेट मध्ये 12 इनिंग मध्ये 2 द्विशतक करून सर डॉन ब्रॅडमन सरांचे सुद्धा त्याने रेकॉर्ड तोडलेला आहे. धावसंघ झाले 12 धावा. 12 डिसेंबर 1940 पुणे बारामती सन्माननीय शरद गोविंदराव पवार साहेबांचा जन्मदिवस सुद्धा. धावसंघ झाले 16 धावा फलकावर लगावले गेले आहेत. चांगली बॅटिंग करतोय राहिल.
शादी का घोड़ा शादी में दौड़ेगा नहीं तो दौड़ेगा कब? घोड़ा अगर घास से दोस्ती करेगा तो खाएगा क्या गुरु? भूषण महागडाचा षटक भूषण कडून म्हणावं लागेल. धावसंघ जायले 16 धावा. ओहो आता आता मात्र वाईटचे नाराज असेल भूषण. चांगला बॉलर आहे, सातत्याने चर्चा होते. ओहो आता चॉप केलं. रनआउटची संधी आहे पांडव. रनआउटची संधी आहे. धावसंघ जायले 18 धावा फलकावर लगावले गेले आहेत. जगातले एक असं मंदिर मित्रांनो, इतिहास ऐकल्यावर पायाखालची जमीन निघून जाईल. या 18 तारखेला एक असं मंदिर आहे केरळ, ज्या मंदिराच्या 18 पायऱ्या सोन्याच्या आहेत. मात्र चढण्यासाठी 48 दिवस उपवास करावा लागतो. तेव्हा तुम्हाला त्या 18 पायऱ्या सोन्याच्या चढायला मिळतील. आणि ते मंदिर केरळ अय्यप्पा मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. हो आता मात्र फलंदाज बाद. धाव संघात तिथे स्थिरावलेले 18 धावा. 18 जून 1983 मॅच होती इंडिया वर्सेस झिम्बाब्वे. 17 5 विकेट आणि त्यावेळेस 175 रनाची खेळी केली होती कपिल देव निकष सराने. कारण का ती तारीख होती 18 जून 1983 आणि धावसंख्या झाली 18 धावा. आता आलेला आदनान केलशीतला बिबट्या. बिबट्या आला रे आला. हे काय घडतंय, काय बिघडतंय? काय मारो मार. अजिंक्य आलेलं नाही. धावसंघ झाले 19 धावा फलकावर लगावले गेलेत. एक असा गोलंदाज ज्याने क्रिकेटमध्ये सर्वात प्रथम 10 विकेट घेतल्या आणि टेस्ट क्रिकेटच्या इतिहासामध्ये एक मॅच मध्ये 19 विकेट घेतल्या. जिम लेकर सरांची मला आठवण झाली. जिम लेकर सरांनी हे कामगिरी केली. एक आणि धावसंख्या झाली 20. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 20 धावा. 6 चेंडू 13 धावा. माणसं बोलकी असावीत आनंद कालेकर, पण डबल ढोलकी नसावीत. माणसं बोलकी असावीत पण डबल ढोलकी नसावीत. 6 चेंडू 13 धावा. मीटिंग घ्यायची नाही. भरपूर सामन्याला वेळ झालाय. भरपूर वेळ झालेला आहे. कारण का तेवढेच ताकदीचे 2 संघ आहेत. चंद्रकांत काळेकर दत्तू पटेल विनंती करतो मुख्य व्यासपीठ यायचं आहे. 6 चेंडू 13 धावा. दिल की धडकन इधर, दिल की धडकन उधर. काफी रोमांचक मुकाबला या 2 संघामध्ये रंगणार आहे. बॉलिंग साठी आलेला आहे निखिल पारवे. 6 चेंडू 13 धावा आणि 13 धावा आणि 6 चेंडू. बघूया काय होत आहे. आणि जाऊया पहिल्या आणि काय फिल्डिंग केली आकिब बाय. काय फिल्डिंग केली कैद करायचं दापोली इव्हेंट मध्ये. दापोली इव्हेंटच्या माध्यमातून 196 देशामध्ये टेलिकास्ट होत आहे. चंद्रकांत कालेकर यांचं आगमन झालेले मास्टर आहेत. यांचं आगमन झालेलं दत्तू पाटील यांचं सुद्धा आगमन झालेले आहे. नक्कीच ढोलका वादक जर आमच्या गावामध्ये ढोलका वादक जर कोण असेल तर मग नक्कीच आम्ही दत्तू पाटीलकडे जाऊ. काय ढोलका वाजवतात मित्रांनो, खरोखर अप्रतिम. आणि फर्स्ट टू एंड ते ढोलका घेतात ते कोणाला देत नाही. आणि स्वागत केलं फलंदाज बाद. काय घडतंय, काय बिघडतंय. धावसंख्या झाले 21 धावा. लोक काय मंदिराचा विचार करू नका, कारण लोकांमुळे प्रभू रामाला वनवासात जावं लागलं होतं. माता सीतेला अग्निपरीक्षा द्यावी लागली होती आणि ज्ञानेश्वर माऊलीला रेड्याच्या मुखातून वेद बोलावे लागले होते. त्यामुळे लोक काय म्हणतील याचा विचार करू नका. आता मात्र धावसंख्या झाली 21. 4 चेंडू आणि अक्कीपाय 12 धावा असा लागणार सामना. हवेमध्ये नो प्लस विकेट. धावसंख्या झाले 22 धावा. गौतम गंभीर टेस्ट क्रिकेट मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध 200 धावा केल्या होत्या. तेव्हा त्यांचं वय होतं 20.
त्याने मात्र शुभम गिलने मात्र त्याचा रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे. चार चेंडू 11 धावा समीकरण आहे. 4 चेंडू आणि 11 धावा. रन कर रे भावा, मग तुझीच हवा. कोण करतोय रन, कोण करतोय भावा, तुझीच हवा आहे. चेंडू एक चेंड 1 धावे समाधान. धावसंख्या झाले आहे 23 धावा फलकावर लगावले गेले आहेत. इतिहासामधला इतिहास सगळ्यात मोठा तह झाला होता. जयसिंग मिर्झा राजन छत्रपती शिवाजी महाराज 23 किल्ले बहाल करावे लागले होते. हवेमध्ये चेंडू जातोय परंतु 1 धावेसाठी. धावसंख्या झाले 24. 2 चेंडू आणि 9 धावा. सुशांत नरवणकर विनंती करतो मुख्य व्यासपीठाचे. 2 चेंडू 9 धावा. आणि जे मान्यवर असेल त्यांना सुद्धा विनंती करतो की मुख्य व्यास 2 चेंडू 9 धावा. 2 चेंडू 9 धावा. काय घडतंय, काय बिघडतंय. 2 चेंडू 8 धावा. निखिल काय केलंस रे भावा, अंगावर टाकलंस मॅच सुद्धा तू अंगावर घेतलीस. कंपल्सरी चेसिंग स्पर्धे नियम. आता मात्र 2 चेंडू 8 धावा. कारण का ही मॅच आहे मित्रांनो. अलिबाग मध्ये एक मॅच चालू होती तेव्हा मात्र 6 चेंडू मध्ये 42 धावा. स्मृती अंकल चषक चालू होतं तेव्हा मात्र जीवित मात्रेने 9 चेंडू स्टंपच्या बाहेर चेंडू पडलेला आहे. 9 पंचांनी घोषित केलंय. 2 चेंडू आणि 8 धावा. लोक म्हणतात काय दिलंय क्रिकेटने आपल्याला. मास्टर ब्लास्टर भारत रत्न सचिन रमेश तेंडुलकर हे दिले क्रिकेटने आपल्याला मित्रांनो. 2 चेंडू 8 धावाचं समीकरण आहे. हवेमध्ये फलंदाज बाद. आता मात्र अडचणीमध्ये सापडला संघ. युवा पिढी ज्याच्यावर प्रेम करतो ना तो विराट कोहली दिले क्रिकेटने आपल्याला. संपूर्ण विश्वामध्ये चंद्रकांत सरकारला मास्टर माइंड म्हणून ओळखला जातो ना तो MS धोनी दिले क्रिकेटने आपल्याला. जाती धर्म पक्ष भेदाने विखुरलेली म्हण क्रिकेटच्या मैदानामध्ये एकत्र येऊन टाळ्या वाजवतात ना हे दिले क्रिकेटने आपल्याला. आणि चिखल संघाचे हार्दिक हार्दिक स्वागत. नक्कीच चंद्रकांत कालेकर सर इथे आलेले आहेत. त्यांच्या मुलांचं सुद्धा आमच्यावर भरपूर प्रेम आहे. प्रवीण असू दे, संकेत असू दे, प्रणय असू दे, भरपूर प्रेम आमच्यावरती आहे. आणि त्यांच्या प्रेमाच्या पोटी त्यांचे वडील सुद्धा इथे आलेले. तुम्ही आलात नक्कीच कार्यक्रमात शोभा वाढलात. लवकर यांच्या वतीने तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि सन्मान चिन्ह द्यायचं आहे. जयंत फायटर संघाने कर्णधार यायचा आहे. चंद्रकांत कालेकर यांच्या हस्ते सन्मान चिन्ह दिले जाईल. चंद्रकांत कालेकर यांनी विनंती करतो की सन्मान चिन्ह द्यायचं आहे. जयंत फायटर संघाला विनंती करतो की यायचं जयंत फायटरचा आयकॉन. फरान यायचं. फरान टॉस साठी यायचं. टॉस साठी फरान 11 आणि नागवा 11 संघामध्ये टॉस होणार. फरान 11 सन्मान चिन्ह. चंद्रकांत कालेकर यांनी विनंती करतो सन्मान चिन्ह द्यायचंय. आता मात्र सन्मान चिन्ह दिलं जाईल. चंद्रकांत कालेकर यांच्या हस्ते सन्मान चिन्ह दिले जाईल जयंत फायटर संघाला. कारण का जयंत फायटर या संघाने या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. सन्मानित करण्यात येत आहे. नागवा 11 आता मात्र मॅच होणार आहे. जयंत फायटर वर्सेस नागवा 11. वैभव खोपटकर यांना विनंती करतो टॉस साठी यायचंय. 3,333 रुपयाचं कॅश प्राइज लवकर या संघाला त्यांनी दिलाय. त्यांना विनंती करतो की टॉस साठी यायचंय. बघूया टॉसचा बॉस कोणता संघ होतोय.